कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलाय आणि आता राजकीय मैदानात आरोप प्रत्यारोप रणनीती आणि जोरदार फिल्डिंग करण्यास सुरुवात झाली आहे। 1300हून अधिक दूध संस्थांचा वाद, न्यायालयीन लढाई, हजारो नव्या सभासदांची एंट्री आणि सत्ता कायम ठेवण्यासाठी सुरू झालेली आतली मोर्चेबांधणी यामुळे गोकुळची निवडणूक सध्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे। गोकुळची निवडणूक म्हणजे फक्त एका दूध संघाची निवडणूक नाही, तर ती कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणाची सेमीफायनल मानली जाते आणि अनेक दिवसांपासून रखडलेली ही निवडणूक प्रक्रिया आता पुन्हा एकदा वेगाने सुरू झाल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। नेमकं काय घडतंय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हरिचंद्र पवार, तुम्ही पाहत आहात सकाळ। कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील सर्वात मोठं आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्र मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा धुराळा पुन्हा एकदा उडण्याची चिन्ह दिसत आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली निवडणूक प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकत असून सहकार विभागाने देखील अधिकृत हालचाली सुरू केल्या आहेत। गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 14 मे 2026 रोजी संपली। त्यानंतर राज्य सरकारकडून गोकुळवर 5 सदस्यीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात आलं होतं। निवडणूक होईपर्यंत हे मंडळच संघाचा कारभार आतापर्यंत पाहत होते। दरम्यान नवीन सहाय्यक उपनिबंधक सुजय कदम यांच्या नियुक्तीनंतर निवडणूक प्रक्रियेला आता वेग आल्याचं चित्र आहे। दुग्ध विभागाकडून आता ठराव मागणी प्रक्रियेला देखील सुरुवात करण्यात आली आहे। सहकार विभागाच्या आदेशानुसार 2 जून ते 1 जुलै 2026 या कालावधीत ठराव दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे। तसेच 26 मे ते 1 जून दरम्यान गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक सहकारी दूध संस्थांना मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी पत्र पाठवण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे तब्बल 1200 ते 1320 दूध संस्थांचा वाद। या संस्थांच्या पात्रता आणि अपात्रतेबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया काही काळ थांबली होती। कोल्हापूर सर्किट बेंचकडून या संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणूक घ्यावी असे आदेश देखील देण्यात आले होते। त्यानुसार राज्य सरकारला 80 दिवसांच्या आत छाननी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते। सध्या जवळपास 800 ते 900 दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली असून येत्या 15 जूनपर्यंत उर्वरित सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने 90 दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देखील दिले आहेत। त्यामुळे आता प्रशासनावर निवडणूक घेण्याचा दबाव वाढताना दिसत आहे। दरम्यान गेल्या 5 वर्षात गोकुळ दूध संघात तब्बल 1854 नवीन सभासद संस्थांची नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे। करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड यासारख्या तालुक्यांमध्ये सभासद संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। यामुळे गोकुळच्या निवडणुकीचं संपूर्ण गणित बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। हे नवे सभासद नेमके कोणाच्या पथ्यावर पडणार यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय चुरस रंगण्याची शक्यता आहे। गोकुळ दूध संघाकडे जवळपास 5400 सभासद असून या निवडणुकीत 25 संचालकांची निवड होणार आहे। त्यामुळे या निवडणूक केवळ सहकारी संस्थेची निवडणूक नसून कोल्हापूरच्या राजकारणाची सेमीफायनल मानली जाते। एकीकडे न्यायालयीन प्रक्रिया, दुसरीकडे सभासदांचा वाद आणि त्यातच नव्या मतदारांचं बदललेलं गणित। त्यामुळे यंदाची गोकुळची निवडणूक अत्यंत रंगतदार आणि प्रतिष्ठेची होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। आता 1300 संस्थांच्या वादाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, नवीन सभासदांचा फायदा नेमका कोणाला होणार आणि गोकुळच्या या मोठ्या सत्ता संघर्षात अखेर बाजी कोण मारणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।